नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती की बीएडची ॲडमिशनची जी कॅप प्रोसेस आहे तर ती ऑलरेडी पहिलेच खूप लेट झालेली आहे, कारण 2-3 वेळेस जे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचं स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल आहे त्यांनी रजिस्ट्रेशन प्रोसेस ही एक्सटेंड केलेली आहे 2 वेळा। त्यामुळे आता बीएडची जी कॅप प्रोसेस आहे, जी ऑप्शन फॉर्म भरण्याची प्रोसेस आहे किंवा ॲडमिशन प्रोसेस आहे तर ती लेट झालेली आहे, परंतु त्याचं फायनली टेंटेटिव्ह टेबल आलेलं आहे, जे अंदाजे वेळापत्रक आहे तर त्याचं आलेलं आहे। मित्रांनो, कशा पद्धतीने ही कॅप प्रोसेस ही पार पाडली जाणार आहे, त्याच पद्धतीने कशा पद्धतीने राउंड कॅपचे होणार आहे याची संपूर्ण माहिती या वेळापत्रकमध्ये आलेली आहे। मित्रांनो, तीच माहिती आपण या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। जरी चॅनलला नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राइब करून ठेवा। मित्रांनो, तर बघा मित्रांनो, सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस म्हणजेच कॅप टेंटेटिव्ह शेड्यूल बीएड कोर्स अकॅडमिक इयर 2025-26 साठी हा जो शेड्यूल आहे तो आलेला आहे। मित्रांनो, यात कॅप राऊंड 1 मध्ये कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन फॉर महाराष्ट्र स्टेट आणि आउटसाइड महाराष्ट्र कॅन्डिडेट यांच्यासाठी 25/6 ते 5/8 पर्यंत रजिस्ट्रेशन प्रोसेस ही चालू आहे। त्यानंतर ई सिक्युरिटी ऑफ अपलोड डॉक्युमेंट अँड फिलिंग द ॲप्लिकेशन फ्रॉम द ई व्हेरिफिकेशन टीम, म्हणजे तुम्ही जे डॉक्युमेंट सबमिट कराल तर ते ई व्हेरिफिकेशन होणारे टीम करून, तर त्याची जो टाईम असणार आहे तो 25/6 ते 8/8 पर्यंत देण्यात आलेला आहे। त्यानंतर पहिली डिस्प्ले ऑफ अल्फाबेटिकल लिस्ट म्हणजे राऊंड फर्स्ट हा लागणारे 9/8/2025 रोजी तुमची जी अल्फाबेटिकल लिस्ट असणार आहे तर ती लिस्ट येईल। आता या अल्फाबेटिकल लिस्टमध्ये काही तुमचे डॉक्युमेंट चुकीचे झाले किंवा तुमचं नाव चुकीचं आलं तर याला एडिट म्हणजे ग्रीव्हनन्स आपण त्याला बोलतो, तर ग्रीव्हनन्स करण्यासाठी तुम्हाला 9/8 ते 11/8 दरम्यानचा कालावधी असणार आहे। तुम्हाला ते नावमध्ये जेही चेंजेस करायचे असतील तर तुम्ही ग्रीव्हनन्सच्या साहाय्याने ते नाव बदलमध्ये चेंज करू शकता। मित्रांनो, त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट तुमची पब्लिश होणार आहे 14/8 ला संध्याकाळी 5 वाजता तुमची फायनल मेरिट लिस्ट ही पब्लिश होणार आहे। त्यानंतर कॉलेज ऑप्शन फॉर्म साठी तुम्हाला ऑप्शन देण्यात येणार आहे, ते म्हणजे राऊंड फर्स्ट आणि सेकंड साठी सोबतच तुम्ही ऑप्शन फॉर्म भरू शकतात। ती तारीख आहे 15/8 ते 18/8 पर्यंत तुम्ही तुमचं राऊंड फर्स्ट आणि सेकंड साठी कॉलेज निवडू शकता। मित्रांनो, जे कॉलेज तुम्हाला निवडायचे असतील ते कॉलेज तुम्ही निवडू शकता। त्यानंतर आता तुम्ही जे कॉलेज निवडलेले असतील तर ते अलोकेशन राऊंड फर्स्टसाठी तुम्हाला 21/8 ला संध्याकाळी 5 वाजता तुम्हाला कॉलेज अलॉट होणार आहेत की तुमचा नंबर कोणत्या कॉलेजमध्ये लागलेला। आता तुम्हाला जो नंबर कॉलेजमध्ये लागलेला आहे तिथं तुम्हाला डॉक्युमेंट घेऊन जायचं आहे। 22/8 ते 25/8 दरम्यान तुम्हाला त्या कॉलेजमध्ये डॉक्युमेंट घेऊन ॲडमिशन करायचं आहे। मित्रांनो, त्यानंतर तुमचं जे ॲडमिशन असेल तर ते कॉलेजला पोर्टलवर अपलोड करावं लागेल की या XYZ कॅन्डिडेटने आमच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन केलेलं आहे, म्हणजे त्याचं जी एक सीट आहे तर ती मायनस होऊन जाईल। मित्रांनो, तर अशा पद्धतीने राऊंड फर्स्ट हा पार पाडणार आहे। त्याच पद्धतीने सेकंड राऊंड होणार आहे, तो म्हणजे सेकंड राऊंडच्या वॅकंट सीट असतील फर्स्ट राऊंडच्या तर त्या 26/8 पर्यंत त्या वॅकंट सीट या पोर्टलवर येतील। त्यानंतर सेकंड राऊंडचं अलोकेशन होणार आहे, ते म्हणजे 29/8 ला 5 वाजता तुम्हाला सेकंड राऊंडच्या कॉलेज अलॉट होतील। त्यानंतर तुम्हाला जरी सेकंड राऊंडच्या कॉलेज 5 वाजता अलॉट झाले 29 तारीखला तर तुम्हाला 30 तारीख ते 2/9 पर्यंत, म्हणजे 30 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर पर्यंत तुम्हाला ते ॲडमिशन करावं लागतील सेकंड राऊंडचे। मित्रांनो, त्यानंतर कॉलेज पुन्हा तुमचं ॲडमिशन हे पोर्टलला अपलोड करेल की XYZ कॅन्डिडेटने इथं ॲडमिशन घेऊन घेतलेलं आहे। त्यानंतर आता सुरू होईल तुमचा कॅप राऊंड 3। मित्रांनो, कॅप राऊंड 3 मध्ये आता महत्त्वाचं म्हणजे ज्या कॅन्डिडेटने आत्तापर्यंत रजिस्ट्रेशन केलेलं नाही कॅप राऊंडसाठी परंतु ती CET क्वालिफाईड असतील तर अशा कॅन्डिडेटसाठी 15/8 ते 8/9 पर्यंत रजिस्ट्रेशन हे चालू असतील। ते रजिस्ट्रेशन करू शकतात 15 तारखेनंतर ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं नाही कॅप राऊंडसाठी। त्यानंतर पुन्हा जे कॉलेज असतील तर त्या वॅकंट सीट राऊंड 3 साठी डिस्प्ले होणार आहेत, त्या म्हणजे 4/9 पर्यंत सर्व ज्याही वॅकंट सीट असतील राऊंड फर्स्ट आणि राऊंड सेकंड झाल्यानंतर उरलेल्या वॅकंट सीट या 4/9 पर्यंत पोर्टलवर येतील। त्यानंतर आता काय होणार आहे तर ऑलरेडी ज्यांनी पहिले कॅप राऊंड फिल केलेला आहे त्यांना जरी एडिट करायचं असेल कॅप ऑप्शन किंवा कॅप फॉर्म तर ते एडिट करू शकतात 5/9 ते 8/9च्या दरम्यान। तर अशा पद्धतीने ते एडिट करू शकतात ज्यांनी पहिले भरलेला होता। त्यानंतर ज्यांनी कॉलेज ऑप्शन फॉर्म फिलिंग करायचे असतील त्यानंतर तुम्हाला काय करायचं, सेकंड गोष्ट ती म्हणजे कॉलेज ऑप्शन फॉर्म तुम्ही तिथं फिलिंग करू शकता। म्हणजे कॉलेजला थर्ड राऊंडची गोष्ट मित्रांनो, थर्ड राऊंडमध्ये तुम्ही कॉलेज ऑप्शन फॉर्म फिलिंग करू शकतात 5/9 ते 8/9 पर्यंत।
त्यानंतर पुन्हा तुमचं जे ई सिक्युरिटी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ते 5/9 ते 10/9 पर्यंत होणार आहे. त्यानंतर अजून एक लिस्ट लागेल, ती म्हणजे डिस्प्ले ऑफ अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट राऊंड 3साठी. राऊंड 3साठी पुन्हा अल्फाबेटिकल लिस्ट कोणासाठी लागणार आहे? फक्त जे कॅन्डिडेट रजिस्टर कराल, ज्यांनी पहिले रजिस्ट्रेशन केलेले त्यांच्यासाठी नाही लागणार, फक्त ज्यांनी रजिस्टर करतील त्यांच्यासाठी ही लिस्ट लागेल आणि ऑटोमॅटिकली सगळ्यांचं लिस्ट त्यांना याच्यामध्ये पूर्ण येऊन लागेल मित्रांनो. ही राऊंड 3साठीच लागणार आहे. राऊंड फर्स्ट आणि राऊंड सेकंडसाठी त्यांना चान्स मिळणार नाही, राऊंड थर्डसाठी त्यांना चान्स मिळणार आहे मित्रांनो. त्यानंतर अजून ग्रीव्हन्स वगैरे म्हणजे त्या लिस्टमध्ये कुणाचं नाव चुकीचं आलं तर ते तिथं एडिट करू शकतात. त्याची डेट असणार आहे 12/9 ते 13/9 पर्यंत. त्यानंतर अजून फायनल मेरिट लिस्ट लागेल, ती 16/9 ते 16/9ला 5 वाजता फायनल मेरिट लिस्ट लागेल. त्यानंतर राऊंड 3साठी अलोकेशन राऊंड सुरू होईल, म्हणजे कॉलेज अलॉट होतील त्या 18/9ला संध्याकाळी 5 वाजता त्या कॉलेज अलॉट होणार ते मित्रांनो. तर अशा पद्धतीने कॉलेज जो राऊंड 3 आहे तर कॅप राऊंडचा तो राऊंड 3 पार पाडला जाणार आहे. राऊंड 3मध्ये फक्त जे कॅन्डिडेट आत्ता रजिस्ट्रेशन केलेलं नाही आणि जे नवीन रजिस्ट्रेशन करतील तर त्यांना जागा देण्यात येणार आहे. त्यामुळे राऊंड 3ची प्रोसेस एवढी डिले होणार आहे मित्रांनो. त्यानंतर तुमचं उरलेलं राहिलं आता इन्स्टिट्यूट लेवल राऊंड, ज्याला आपण स्पॉट राऊंड देखील म्हणतो. स्पॉट राऊंडला तुम्हाला 25/9 ते 26/9 दरम्यान इन्स्टिट्यूट लेवलला तुम्हाला चॉईस देण्यात येणार आहे आणि तुम्ही इन्स्टिट्यूट लेवलला ऑनलाईन ते कॅप राऊंडचे फॉर्म भरू शकता. त्यानंतर आता कॉलेजचं पुढचं काम असणार आहे ते म्हणजे जेवढी त्यांच्या कॉलेजमध्ये व्हॅकंट जागा आहेत तर त्यांची एक ती लिस्ट बनवतील आणि त्या अकॉर्डिंग एक मेरिट लिस्ट तयार करतील. ती मेरिट लिस्ट ते 27/9/2025 पर्यंत पब्लिश करतील मित्रांनो. ही जी लिस्ट असेल ती त्यांच्या जे ऑफिशियल वेबसाईट असेल प्रत्येक कॉलेजची तर त्याच्यावर किंवा त्यांच्या नोटीस बोर्डवर ते पब्लिश करतील मित्रांनो. तर अशा पद्धतीने कॅप राऊंड जो स्पॉट राऊंड आहे तर तो स्पॉट राऊंडसुद्धा पार पाडला जाणार आहे. त्यानंतर कॅन्डिडेट सीक ॲडमिशन ॲज पर द डिक्लेअर मेरिट लिस्ट द इन्स्टिट्यूट लेवल राऊंड. तुम्हाला तुमचं जरी स्पॉट राऊंडला नंबर लागला तर तुम्हाला काय करायचं आहे, 29/9 ते 1/10 पर्यंत तुम्हाला कॉलेजला जायचं आहे ॲडमिशन करायला. त्यानंतर तुमची फायनल 1/10ला कट ऑफ लिस्ट लागणार आहे. कट ऑफ लिस्टनंतर तुम्हाला एकही कॉलेजमध्ये ॲडमिशन घेता येणार नाही मित्रांनो, कारण कट ऑफ लिस्ट लागल्यानंतर ॲडमिशन घेता येणार नाही. तर 1/10 पर्यंत तुमची ही जी BEdची ॲडमिशन प्रोसेस आहे तर ती पार पाडली जाणार आहे. तर अशा पद्धतीने हा जो BEdचा शेड्यूल आहे, BEdचा ॲडमिशन प्रोसेस कॅप राऊंडचा तर तो असणार आहे मित्रांनो. ही PDF सुद्धा आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देऊ. सो तिथे क्लिक करून तुम्ही ही PDF डाउनलोड करून पुन्हा एकदा रीड करू शकता आणि काही तुम्हाला डाऊट आला तर तुम्ही मला व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता मित्रांनो. नक्कीच तुमचा रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेल. अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या नवनवीन अपडेट्ससाठी. आणि व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या BEdला जे ॲडमिशन घेत असतील अशा विद्यार्थी मित्रांपर्यंत नक्कीच फॉरवर्ड करा. आपलं टेक्निकल किशोर हे इंस्टाग्राम पेजसुद्धा आहे, त्याच्यावरही तुम्ही मला फॉलो करून घ्या. तिथं महत्त्वपूर्ण अपडेट्स येत असतात.